नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण माळवाडी या ठिकाणी असं एका कार्यालयामध्ये आहोत. या ठिकाणी आज एक प्रेमगंध विश्व आयोजित एक दिवसीय ध्यान साधना शिबिराचं या ठिकाणी आयोजन आहे. आपण लवकर याबाबतची काही व्हिडिओ आहेत आणि जे या ठिकाणी असणारे जे भाविक होते त्यांच्या काही प्रतिक्रिया ते आपण लवकर जाणून घेणार आहोत. आता चालू झालंय असं नाही, पण ह्या ताईंनी एवढ्या सोप्या भाषेत सगळ्यांना समजावून सांगितलं मेडिटेशन कसं करायचं. नाही तर प्राणायाम करायचं म्हटल्यावरती काय करायचं हेच माहिती नसतं. पण हे मेडिटेशन ह्या ताईंनी आज जे शिकवलंय एवढ्या सोप्या पद्धतीने की सगळ्या म्हणजे ज्या इथं माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत ना त्यांना पण ते करता आलं. एवढं सोपं करून त्यांनी प्राणायाम जे आहे एवढं स्वतः सगळं समजून सांगितलंय. त्याच्यामुळे मी ताईंचा एकदम आभार मानते. आणि मला इथं आमंत्रण देण्यासाठी रागमाले मामा माझ्या घरी आले स्वतः, पण मी त्या दिवशी तिथं नव्हते. मला खरंच हुरहुर वाटली, मी नव्हते घरी. तर त्यामुळे मी रागमाले मामा आणि प्रेमगंध परिवार यांचा सगळ्यांचा आभार मानते की त्यांनी मला इथं बोलवलं, आयोजन केलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्या दोन्ही ताईंनी समोर यावं, मीनाताई दाभाडे आणि जयश्रीताई सावंत. कारण त्यांनी अतिशय मन लावून की त्यांची फक्त एकच धडपड असते की प्रेमगंध परिवार सर्वांपर्यंत पोहोचावा. का तर प्रेमगंध परिवाराची आज समाजाला गरज आहे. प्रेमगंध मध्ये ज्या साधना घेतल्या जातात किंवा गुरुदेव जे काही मार्गदर्शन करतात त्याची खरोखरीच आज सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवश्यकता आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर या ताईंसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. एक सत्कार नाही होऊ शकत, ते आमच्या परिवाराचे आहे, तर त्यांच्यासाठी एक भेट आहे. तर मी अश्विनीताईंना विनंती करते की त्यांनी मीनाताईंना ट्रॉफी द्यायची, गुलाबपुष्प आणि ट्रॉफी द्या, त्यांचं कौतुक करायचे. एक कौतुकाची थाप आहे प्रेमगंध परिवाराकडून. आणि कलकवडेताईंना विनंती करते की त्यांनी सावंताईंच्या पाठीवर एक छान कौतुकाची थाप द्यायची. या ताईंना आपले तळेगावातले ज्येष्ठ साधक रागमाले काका, माने काका आणि बाकीचे तळेगावमधल्या सगळ्या साधक बंधू भगिनींनी खूप म्हणजे खूप सहाय्य केलंय. तर त्या सगळ्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या जातात. झालं.